नमस्कार मित्रांनो, नैसर्गिक संसाधने या व्हिडिओ विषयामध्ये आपले स्वागत आहे। या विषयामध्ये आज आपण शिकणार आहोत नैसर्गिक संसाधने, पृथ्वी संसाधने, वायू, जल आणि मृदा। आता आपण बघू नैसर्गिक संसाधनाची व्याख्या। नैसर्गिक संसाधने हे नैसर्गिक वातावरणात घडणाऱ्या स्वरूपातील बदलापासून घडतात। नैसर्गिक संसाधने हे दोन मुख्य वर्गात विभागले जाऊ शकतात। एक, पुनर्निर्माण संसाधने, अशी संसाधने जे की ते कधीच संपत नाहीत, ते अमर्यादित काळापर्यंत वाढतच असतात। उदाहरण सूर्यप्रकाश, हवा, पाणी, वनस्पती इत्यादी। दोन, न पुनर्निर्माण संसाधने, ही संसाधने माणसाच्या जास्त वापरामुळे संसाधनाच्या गुणवत्तेवर परिणाम होतो आणि त्यामुळे ही संसाधने लवकर संपून जाऊ शकतात। उदाहरण तेल, नैसर्गिक वायू इत्यादी। त्याचप्रमाणे पृथ्वीवरील संसाधने। शिलावरण, पृथ्वीचा मध्यापासून सर्वात वरचा व सर्वत्र असलेला थर म्हणजे शिलावरण होय। जलावरण, पृथ्वीचा बराचसा भाग पाण्याने व्यापला आहे। एकूण पृष्ठभागापैकी 75% भाग हा पाण्याने व्यापला आहे। वातावरण, हवेचे आच्छादन संपूर्ण पृथ्वीवर आहे, म्हणून यास वातावरण म्हणतात। जीवावरण, शिलावरण, जलावरण आणि वातावरण व पृथ्वीच्या अंतरंगातील घटक यांचे परस्परांशी असणाऱ्या संबंधाला जीवावरण असे म्हणतात। आकृतीमध्ये जीवावरण दर्शविलेले आहे। आपण इथे खाली बघू शकतो वातावरण, जलावरण, भूगोल, मृदावरण, जीवमंडल। त्याचप्रमाणे जीवावरणाचे घटक। जीवावरणाचे दोन मुख्य घटक आहेत। एक, जैविक, सर्व सजीव हे जैविक जीवावरणाचे घटक आहेत। उदाहरण वनस्पती, प्राणी इत्यादी। त्याचप्रमाणे अजैविक घटक, सर्व निर्जीव वस्तू जसे की मृदा, पाणी आणि हवा हे अजैविक घटक जीवावरणाचे घटक आहेत। त्याचप्रमाणे हवा, हवा ही नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड आणि पाण्याची वाफ यासारख्या विविध वायू मिश्रणापासून बनलेला आहे। वायूमुळे पृथ्वीवरील सजीव जीवनाचा समतोल राखला जातो। हवेतील वायूची रचना: नत्र 78%, ऑक्सिजन 21%, कार्बन डायऑक्साइड 0.03% आणि इतर वायू 0.97%। आपण येथे आकृतीत बघू शकतो। आता आपण बघू वातावरण आणि हवामान। हवा, वायू, धूळ, पाण्याची वाफ यांचे एकत्रित मिश्रण म्हणजे वातावरण होय। दिवसा वातावरणात अचानक होणारी तापमानाची वाढ रोखते, रात्र दरम्यान बाह्य जागते। हे वर्षभर नित्यनियमाने पृथ्वीचे सरासरी तापमान स्थिर ठेवण्यास महत्त्वाची भूमिका बजावते। त्यानंतर हवेच्या हालचाली, पाण्याच्या पृष्ठभागावर वादळ वारे निर्माण होण्यास कारणीभूत ठरतात। सागरी किनाऱ्यावरील प्रदेशात दिवसा हवेचा प्रवाह हा समुद्रावरून जमिनीकडे असतो आणि रात्री तो विरुद्ध दिशेने वाहतो। आपण येथे आकृतीत बघू शकतो। त्यानंतर पाऊस, जमिनीवर पाण्यापासून वाफ तयार होऊन जी वाफ आकाशात जाते आणि त्याचे ढग निर्माण होतात आणि त्या ढगांना थंडगार हवा लागते, त्यातून घनरूप वर्षा होतो, त्याला पाऊस असे म्हणतात। पाऊस पडण्याची पद्धत ही हवेच्या स्थितीवर अवलंबून असते। भारतात पावसाची स्थिती ही दक्षिण पश्चिम किंवा उत्तर पूर्व मोसमी वारे यावर ठरविली जाते। आता आपण बघू जल। या भूतलावावरील सजीवाच्या विविध गरजा भागवणारे एक नैसर्गिक संयुग म्हणजे पाणी होय। चयापचय प्रक्रिया, प्रकाश संश्लेषण, पोषक घटक आणि उगवण क्षमतेची वाहतूक प्रक्रिया करण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे। पाण्याची सतत वेगवेगळ्या प्रक्रियांमधून हालचाल चालू असते, जसे की बाष्पीभवन, द्रवीकरण, अवक्षेपण आणि चालूबंद स्थिती। पृथ्वीच्या एकूण पृष्ठभागापैकी सुमारे 75% भाग हा पाण्याने व्यापला आहे। त्याचप्रमाणे मृदा, माती ही विविध खनिज यांचे मिश्रण आहे, जे की विविध
जीवनस्वरूपांच्या वाढीसाठी पोषक आहार देते. मृदा निर्मिती. हजारो आणि लाखो वर्षांपासून खडकावर विविध शारीरिक, रासायनिक आणि जैविक प्रक्रिया होऊन, तसेच सूर्य, पाणी, वारा आणि सजीवांचा प्रभाव हे सर्व घटक मृदा निर्मितीस कारणीभूत ठरतात. आता आपण बघू मातीतील खनिज संपत्ती. एका विशिष्ट जमिनीत खनिज संपत्ती आढळणे ही गोष्ट ती माती कोणत्या खडकापासून तयार झाली आहे यावर अवलंबून असते. जमिनीचा प्रकार, त्यात आढळणारे कण आणि सरासरी आकार यावर अवलंबून असते. मातीचा सुरुवातीचा थर हा बुरशी, खनिज आणि जैविक घटकांनी समृद्ध असतो. त्याचप्रमाणे जमिनीची झीज आणि त्याचे स्रोत. जमिनीवरील सर्वात वरचा थर हा खनिजांनी समृद्ध असून हवा आणि पाण्यामुळे हा खनिज वाहून जाऊन नष्ट होतात. या प्रक्रियेला जमिनीची झीज म्हणतात. जमिनीची झीज होण्याचे स्रोत. वारा आणि पाणी जमिनीची धूप होण्याचे मुख्य कारणीभूत घटक आहेत. तसेच मानवी क्रिया, जंगलतोड, अतिचराई व जादा लागवड देखील जमिनीची झीज करण्यास कारणीभूत आहे. आपण खाली आकृतीत बघू शकतो. त्याचप्रमाणे मानवी झीज रोखण्याचे उपाय. जमिनीची झीज रोखता येऊ शकते. वनीकरण, अतिचाराईवर नियंत्रण, उजाड जमिनीवर वनस्पती लागवडीत वाढ करणे इत्यादी. सराव. आपल्यासाठी खालील काही प्रश्न दिले आहेत. आपल्या स्वतःच्यावर त्यांना उत्तरे द्या व संकल्पना सुधारित करा. ही सामग्री शालेय शिक्षण प्रकल्प आकाश अंतर्गत विकसित केले गेले आहे. हा प्रकल्प अर्थसहाय्य आहे NME, ICT आणि MHRD भारत सरकार. आमच्याशी संपर्क करण्यासाठी दिलेल्या ईमेल ID वर आम्हाला मेल करा. धन्यवाद.